नमस्कार मित्रांनो. सगळ्या ॲडव्हेंचरची सुरुवात एका ॲडव्हेंचरनेच होते आणि आज आम्ही चाललो आहोत तोरणाला बाईकवरती आणि हा 2 दिवसाचा एक ॲडव्हेंचर असणार आहे. आणि आज तोरणाला पोचणार आहे. तिथे आज आम्ही कॅम्पिंग करणार आहे रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत जर जमलं तर आणखी एक स्पॉट करणार आहे आणि 5-6 वाजेपर्यंत पुण्याला परत येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की पहा. आणि कोणतं आपल्या ॲडव्हेंचरची सुरुवात झालेली आहे पुण्याच्या ट्रॅफिकने. तर चला आता पाहूया. पुण्याच्या ट्रॅफिकमधून थोडीशी सुटका आहे हा फ्लायओव्हर सिंहगड रोडचा. खूप वारा चालू आहे. मी अपेक्षा करतो की तुम्हाला आवाज येत असेल. समोर आहे सिंहगड आणि आम्ही चाललो आहे अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे आम्ही सिंहगडकडे तर नाही चाललेलो, आम्ही डोंजे मार्गे तोरणाला जाणार आहे. आपण पानशेत रोड सोडतोय आणि ह्या इकडे चाललो आहे. आपण कुठे चालला आहे हा रस्ता आता ते मला पण नाही माहिती. बट स्टेट हायवे 106. खूपच जबरदस्त टर्न्स येते. मला नाही माहिती हा कोणता घाट आहे, बट खूपच जबरदस्त टर्न्स वगैरे. आणि खूपच मजा येते. पूर्ण हिरवळ आहे आणि पाऊस अजिबात नाही आहे. दुपारची वेळ आहे आणि जी रायडिंग करायला आता मजा येते काही सांगूच नका. म्हणजे आता तुम्हाला आवाज चांगला येत असेल वायझर डाऊन केलं. एकदम मस्त अशी पळती आहे ना एक्सपल्स. 3rd गिअरमध्ये जे उचलती आहे, पिकअप घेते आहे. म्हणजे खूपच जबरदस्त गाडी बनवली आहे हिरोने. आणि व्ह्यूचं तर काय बोलायचं, व्ह्यू तर खूपच जबरदस्त. सुंदर रस्ता होता मित्रांनो. आणि आता हा एक खूप खडता रस्ता लागलाय. स्वर्गातून काय झाले? हा हा हा. बट सगळेच ऐकून होतो आम्ही की इथे असा एक छोटा पॅच आहे पुढे. ओळखा भाऊ मित्रांनो, तो किल्ला कोणता असेल? तो किल्ला आहे राजगड. घाट उतरताना मित्रांनो पुन्हा थोडा चांगला रस्ता आहे. चांगला रस्ता म्हणण्याच्या ऐवजी पक्का रस्ता आहे आणि खूपच सांभाळून गाडी चालवावी लागते. कारण की जितका तीव्र चढ होता ना, तितकाच तीव्र उतार देखील आहे. इथे जसे बॅरिकेड बांधले साईडला, मला वाटतं तसंच वरती पण बॅरिकेड बांधणं खूप आवश्यक आहे. कारण की तिथून कोणती गाडी सटकणं म्हणजे गेम ओके. भात शेती. तोरणा किल्ल्याच्या अगदी जवळ आलो आहे. एक 5-10 किलोमीटरचं अंतर बाकी आहे
आणि मी हे सांगेल की ज्या सिंहगड रोड, पानशेत रोड आणि नंतर आम्ही या घाटातल्या रस्त्यातून इकडे आलो. खूपच जबरदस्त एरिया होता मित्रांनो. तुम्ही जरी ट्रेकला जात नसाल तरी बाईक राईडला जरी आला तर माझ्या मते ते 100% वर्थ असेल, कारण की खूपच जबरदस्त घाट वगैरे आहे आणि खूप सिनरी आहे. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की नक्की या इकडे. आणि हाच तो शेवटचा जो खराब पॅच आहे ज्याबद्दल सगळेजण बोलत असतात. तर आपली एक्सपल्स असताना काही खराब रस्ता आणि काही चांगला रस्ता. चला तर आता मी तुम्हाला पायथ्यालाच भेटू. आणि बाईक चालवायला तर खूपच मजा येते ऑनेस्टली. छोटे छोटी भाताचे शेतं आहे. मला आता प्रश्न आहे की हा जो विजेचा प्रवाह आहे हा वरती असेल का? मला वाटतं नसेल, पण कदाचित असू पण शकतो. कॅमेरा फ्रेममध्ये बसत आहे आपला पूर्ण तोरणा. हाच किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण लावलं होतं. नमस्कार मित्रांनो, आपण आता तोरणाच्या पायथ्याला पोचलो आहे आणि मी थोडंसं ट्रेक करून वरती पण आलो आहे. आपली बाईक पाहिली तर झूम करतो मी, तुम्हाला दिसत असेल तर तिथे एक लाल कलरची बाईक आहे, मोटरसायकल आहे, ती आपलीच आहे. आणि आपला ट्रेक सुरू झालेला आहे. आता आपण वरती जाणार आहोत. माझ्या अंदाजे 2 ते 2.5 तास लागायला पाहिजे. आपल्याला पुण्यावरून इथपर्यंत येण्यासाठी ऑलमोस्ट 1.5 तास लागला. आता इथून वरती जाण्यासाठी किती वेळ लागतो आपण ते पाहू. आणि मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझा एक मित्र पण आहे. हाय कर, अक्षय माझा मित्र आहे. आणि आता आम्ही दोघं वरती जाणार आहोत. तर पाहूया आपला प्रवास कसा असतो. आत्ता आम्ही चालायला सुरुवात केली आहे. म्हणजे आम्ही थोडं चलून वरती आलो होतो. थोडं वरती आल्यानंतर आम्ही कॅमेरा काढला आणि आता रेकॉर्ड करायला सुरू केलं. तर आता आपण वरपर्यंत जाऊ. दिसत असेल तुम्हाला फुल तो टोक दिसत असेल. माझ्या अंदाजे तुम्ही तर म्हटलो की 2 तास लागायला पाहिजे, बट पाहू आता किती टाईम लागतो. आत्ता आपण ह्या इथे थोडं प्लाटूला आलं आहे. इथे तुम्ही हे बघू शकता. काश याच्यात बसून आपण वरती जाऊ शकत असतो, पण आपण नाही जाऊ शकत. हे फक्त सिमेंट, दगड आणि जे कामगारांचे जे साहित्य ते वरती नेण्यासाठी. आत्ता आम्ही 1-2 मिनटाचा वॉटर ब्रेक घेतला होता, पाणी पिलो. बट इथे बसलं की असं वाटतं बसतच राहावं, कारण इतके जबरदस्त नजारे आहेत ना. सह्याद्रीने आता हिरव्या रंगाची चादर पसरलेली आहे आणि पुढे राजगड तर नजरेतून हटतच नाही. तर आपण ऑलमोस्ट निम्मा ट्रेक झाला आहे आपला. आणि हॉनेस्टली सांगितलं तर बराच टफ ट्रेक आहे राजगडच्या कम्पॅरिझनमध्ये, कारण की ऑलमोस्ट वर्टिकल क्लाइंब आहे. बट काही नाही, तसे 2:30 वाजलेत. आपल्या 5-5:30 वाजेपर्यंत जरी वरती पोहोचलो तर आपल्याला व्यवस्थित किल्ला पण पाहता येईल आणि सनसेट पण पाहता येईल. तर चला आता गड चढता आम्हाला 2 मुलं भेटले होते. तर ओळख झाली तर का आलं की ते तर माझ्या शेजारच्याच गावाचे आहेत. म्हणजे आवड असावी तर अशी मित्रांनो, गड किल्ल्यांची, ऐतिहासिक स्थळांची. ट्रेक तर फार जबरदस्त चालला आहे, फार घामाघूम झालो आहे आम्ही, कारण ह्युमिडिटी पण खूप आहे. ॲटलिस्ट ऊन तरी नाही आहे. तर मित्रांनो, फायनली खूप सगळं धुकं झालं आहे आणि आपण वरती आलेलो आहे. आत्ता आपण दरवाजामध्ये आहोत. दरवाजा बंद आहे, बट आम्ही इथं आलो शेवटी. सगळं धुकंच आहे. इथून वरती आल्यानंतर हा लागणारा तुम्हाला दरवाजा. आणि आम्ही याचं जर तुम्ही बांधकाम पाहिलं तर हे गोमुख प्रकाराचं बांधकाम आहे, ज्याच्यामध्ये की जर शत्रू आला तर त्याचा हा हात इथे राहतो. आणि इथे पाहिलं तर तिथे त्या खाचा पण आहे, त्या खाचा ज्याच्यामधून तेल वगैरे ओतलं जातं. हा नक्कीच प्रश्न पडतो की हे जे खिळे का आहेत. तर हे खिळे तुम्हाला माहितीच असेल, हे हत्तीला पासून बचाव करण्यासाठी आहेत. आणि हा दरवाजा पाहिला तर मला असं वाटतं की हा दरवाजा जो ओरिजिनल आहे तो नाही आहे. ऑब्व्हियसली
हा दरवाजा पुनर्वसन करून लावलेला आहे. पण इतका मोठा दरवाजा इथे आणला कसा असेल हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हे वाजवण्यासाठी आणि हे बंद करण्यासाठी चैन आपण बंद करून पाहू. तर हो हे बंद पण होत आहे. पण जर बंद केलं तर आतल्यांना किती प्रॉब्लेम होईल विचार करा. एवढी मोठी चैन. ओके चला आता आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये आलो की दरवाजा आपोआप पुन्हा बंद झाला. तोरणा किल्ला सगळीकडे धुकंच धुकं. हे आमचे पार्टनर पुढे पुढेच पाहत आहेत. वारे पट्ट्या आमचा जिम्नॅस्टिक्स. तर मित्रांनो आम्ही कोकण दरवाजावरती आलो होतो आणि तुम्ही खालचा दरवाजा तर मी तुम्हाला दाखवलाच आता. पण आता मी कोकण दरवाजाच्या वरती आलो आहे जिथे की पहारेकर बसत असतील. आणि इतकं डार्क धुकं झालं आहे काय प्रमाणच नाही. 2-4 फूट समोरचं पण दिसत नाही आहे. आणि इथून जर तुम्ही पाहू शकला तर इथून तुम्हाला खालचं दिसेल दरवाजा वगैरे. इथून खालच्या पायऱ्या. चला आता आपण किल्ला बघू. आता कोकण दरवाजापासून आम्ही पुढे चाललो आहे आणि पुढे देवीचं मंदिर आहे. आता आमचा प्लॅन आहे की तिथेच टेंट ठोकायचा. तर पाहूया तिथे किती जागा आहे पहिली. कारण की आम्ही कुठे पण आडगाळी राहणं योग्य डिसिजन राहणार नाही. त्याच्याऐवजी जर आम्ही मंदिराच्या किंवा याच्या आवारात राहिलो तर योग्य राहील ते. तर समोर परत एक मोठं बांधकाम दिसतंय तर तिथपर्यंत चालत जाऊ पाहू तिथपर्यंत काय आहे. चालत आम्ही पुढे आलो आहे आणि इथे एक ही बिल्डिंग दिसते. किती भूतिया वाटते ना. बट मला तर वाटतं त्याच्या स्ट्रक्चरप्रमाणे ते घोड्यांचं अस्तबल तर नक्कीच नसेल. कारण की ते घोडे कसे आणणार. बट मला असं वाटते की ते कदाचित ना काय असू शकतं. आणि जे बांधकाम आहे ते खूप जुनं नाही दिसत आहे. नक्कीच 400-500 वर्ष जुनं तर नाहीच आहे. कारण की 400-500 वर्ष तर याचं काय होऊन जाईल आपल्या याचं लाकडाचं. तर लाकूड सालामध्ये आहे तिथे. छप्पर वगैरे उडालेले आहे आता ऑब्विसली. आता ही जी वास्तू आहे ही काय आहे ही आम्हा दोघांना पण काय याचा अंदाज नाही. बट ही असा हे प्रकारे. आता वरती तर गेलं पाहिजे तर या पायऱ्यांनी वरती चाललं आहे. आणि सरप्रायझिंगली आतमध्ये काम चालू आहे. आणि इतकी देखील मला असं वाटलं तर पूर्णपणे खंडर असेल. बट तसं नाही आहे. आतमध्ये तुम्ही कॅम्प पण टाकू शकता ॲक्च्युली. इतकी जागा शिल्लक येते नक्कीच. खूप छोटा दरवाजा आहे. जुन्या काळाचं खूप फील येते. जुन्या काळाची घरं वगैरे असायची तशा टाईपचा. मंदिर शोधावर तुम्ही याच्यात कुठे दिसते का बघा. अवघड परिस्थिती. इतकं धुकं आलं आहे की 5 फूट पुढचं दिसत नाही आहे. चला आपण याच रस्त्याने चालत राहू. मला वाटतं मंदिर तर सापडेलच. हा ट्रेक तर आम्ही 2 जणांनी सुरू केला होता. बट मला वाटतं हा ट्रेक संपताना आम्ही 3 जण असणार आहे. कारण मला एक पार्टनर जॉईन झाला आहे छोटा. आता आम्ही मंदिराच्या शोधात आहे. कारण की या धुक्यात कुठं दिसणार मंदिर. आणि इथे विधीचं आहे. बट इथे आउटलेट्स आहेत का नाही काय माहिती. आम्ही इथे आराम करायला बसलो होतो थोड्या वेळ. आता हे ठिकाणाची जागा तर मला माहीत नाही. बट आम्ही मंदिराच्या खूप जवळ आहे. आणि आमचा मित्र गेला आहे पाणी भरायला तिथं कोपऱ्यामध्ये तो पाणी भरतो आहे. बट त्या पिशवीमध्ये पाणी भरणं खूप अवघड आहे. मी सांगतो आहे हाताने पाणी भर. बट त्याला काही समजत नाही आहे. तर फायनली हा पाणी भरून आलेला आहे. आता मी जाणार मंदिरापाशी टेंट लावणार आणि मग कॉफी पिणार. पुढे पायऱ्यांचा रस्ता दिसतोय. नक्कीच कुठेतरी योग्य ठिकाणीच जात असेल.
अरे वा, हा तर दरवाजा निघाला. आम्ही तर याला काही वेगळंच समजत होतो. तर हा जो मागचा दरवाजा होता, बिन्नी दरवाजा होता, आणि बिन्नी दरवाजातून वरती आल्यावरती आपल्याला हे दिसेल जो की नकाशा आहे. आणि इथे किल्ल्याबद्दल माहिती देखील आहे. किल्ल्याचं जुनं नाव तोरणा किंवा याचं नाव प्रचंडगड देखील होतं. तर ही सगळी माहिती तुम्ही पॉज करून नक्कीच वाचू शकता. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये लिहिले आहे. इकडे पण एक ठिकाणी रस्ता जातो, इकडे पण रस्ता जातो, आणि इकडे घोकड पाण्याचे टाके. ठीक आहे. पेनी दरवाजातून वरती आल्याच्या नंतर घोकड टाक्यात पाणी तर खूप कमी आहे. आता पावसाचे दिवस फक्त सुरू झालेत आणि पाणी जे होतं ते खूप छान. आता आम्ही मेंगाई देवीपाशी पोचलो आहे आणि आमचं सगळं सामान इथे काढलं आहे. आम्ही टेंट आतमध्ये लावणार आहे कारण की धुकं खूपच झालं आहे आणि आम्हाला वाटतं की थंडी वगैरेच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन चांगलं भेटेल, त्यामुळे कॅम्प आतमध्ये लावणंच एक बेटर डिसिजन आहे. तर आता आम्ही टेंट काढला आहे, आता टेंट लावतो आहे आम्ही. आता तुम्ही आमच्या एका टेंट लावण्याचा टाईम लॅप्सला पहा. तर आमच्या टेंटची सेटअप लागून तयार झालेली आहे. सगळीकडे एकदम फॉगच फॉग आहे आणि टेंटचा टाईमलॅप्स तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आणि हा आमचा टेंट आहे. आतमध्ये चादर पसरलेली आहे. ओके, आणि थोडी बिस्किटं वगैरे स्नॅक्स वगैरे. आता आम्ही इथं आमचा स्टोव लावणार आहे. आम्ही आग नाही पेटवणार आहे. आम्ही चूल वगैरे नाही लावणार आहे. आमचा स्टोव आहे, कॅम्पिंग स्टोव, ज्याच्यावरती आम्ही आता मॅगी आणि वगैरे बनवणार. जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर आम्ही खूप सगळ्या बॅग्स वगैरे सगळं टेंटमध्ये भरून गेलो कारण की खूप थोडासा वारा चालला आहे आणि मला भीती होती की त्यामुळे आम्ही दगड वगैरे पण ठेवून गेलो होतो आणि टेंटनी साथ दिली. टेंट उडाला नाही आहे. मित्रांनो, इथं आपली कॅम्पिंगची सेटअप लावली. हा कॅन आहे, इकडे स्टोव जळतो आहे आणि आपले दूध गरम होतं आहे. आपलं अमूलचं ताजं मिल्क आहे आणि तुम्ही काळजी नका करू, हे सगळं आम्ही इथून एक कचऱ्याचा एक कण पण शिल्लक नाही ठेवणार. आम्ही सगळं घेऊन जाणार आहे. दूध उकळतं आहे, आम्ही कॉफी बनवणार आहे आणि त्यानंतर मॅगी बनवणार आहे. कॉफी बनवून झालेली आहे, तर आता पिऊन पाहूया कशी टेस्ट असेल. शेफ सोमनाथ चव्हाण, तर पाहूया आपण आमची टेस्ट कशी आहे. तर ही आहे आमची कॉफी. खरं सांगू का, एक नंबर कॉफी झाली आहे. तर मित्रांनो, आमची कॉफी पिऊन झालेली आहे आणि आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही टेंट आतमध्ये शिफ्ट करणार आहे कारण की ज्या प्रकारचा वारा चालला आहे का टेंट हालतो आहे आणि रात्री 100% पाऊस होणार. टेंट वॉटरप्रूफ आहे, बट तरी पण आम्हाला त्या सिच्युएशनमध्ये नाही जायचे की आमच्या बाहेर बनवायचं वगैरे खूप सगळं अवघड होऊन जाऊ. आणि जर आहे अवेलेबल, जर आम्ही खूप ऑपर रूटला काही असतो तर ठीक होतं, आमच्याकडे ऑप्शन्स नव्हता. बट आता जेव्हा आमच्याकडे आहे तर आम्हाला वाटतं की आतमध्ये जाणंच बेस्ट डिसिजन राहील. तर 5 मिनटापूर्वी आमचा टेंट इथे होता, आता टेंटची जागा शिफ्ट केली आहे. टेंटची जागा आम्ही मंदिराच्या आतमध्ये आणली आहे. आता मी इथे कुकिंग करणार आहे आमच्या स्टोववरती. ओके, तर आत्ता तुम्ही चांगलं पाहू शकता. तर नमस्कार मित्रांनो, आता आपला शेवटचा डाव चालला आहे इथे, जो की आहे मसाले भात. तर आम्ही आता मसाले भात बनवायला लावला आहे. आम्ही मगाशी मॅगी खाल्ली होती, आता पार रात्रीचे 11 वाजायला आलेत आणि आता आम्ही मसाले भात खाणार आहे आणि झोपणार आहे. आणि आता मसाले भात खाताना एक तुम्हाला दाखवतो कसे बनलेत आणि त्यानंतर आपण उद्याच भेटू. तर सायनिंग ऑफ फ्रॉम तोरणा और प्रचंडगड. तर खिचडी आमची बनलेली आहे आणि आता मी खिचडी खातो आहे. कशी बनली आहे खिचडी मित्रांनो? या ताटात बनवली आहे. फार सगळ्या प्रॉब्लेम्स आल्या, बट आपली खिचडी तर बनलेली आहे. आता खिचडी खातो आम्ही आणि आता झोपतो. आणि अपेक्षा करा की रात्री मला तुम्हाला काही दाखवण्याची गरज नाही पडणार कारण की जर मला गरज पडते तर काहीतरी गडबड झाली आहे. तर गुड नाईट आणि आता आपण सकाळी भेटू. शुभप्रभात मित्रांनो, आपण आहोत तोरणा किल्ल्यावरती. रात्री तुम्ही सगळं कुकिंगचं, टेंट लावायचं सगळे व्हिडिओज पाहिले असते आणि सकाळी प्लॅन्स तर खूप सगळे होते की सकाळी आपण सनसेट पाहू वगैरे वगैरे. बट तोरणा किल्ला पूर्णपणे धुक्यामध्ये एकदम लिपटून गेलेला आहे, त्यामुळे आता सनसेटचा वगैरे तर चान्सच नाही. तर बट
जो उजेड पडायला आहे तो सुरुवात सकाळी 5:30लाच झाली होती आणि जे उजाडलं की सनराईज म्हणता येईल घड्याळाप्रमाणे ते तर 6 वेळा झालं. तर आता कॉफी बनवू, आमचं सगळं सामान आवरू आणि लगेच नाही म्हणजे आता आम्ही 7 वाजेपर्यंत तर काहीच नाही करणार, थोडं रिलॅक्सच राहणार आणि त्यानंतर मग आम्ही कॉफी बनवू, नाश्ता करू आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरू करू. धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत जर ब्लॉग पाहिला असेल तर यार तुम्ही 0.0001% व्ह्यूवर्समध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की नक्कीच तुम्हाला वाटेल की यार क्वालिटी प्रोफेशनल नाही आहे किंवा तितकं सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे घेता नाही आले आपल्याला, किंवा जे ब्लॉग्स वगैरे बनवतात तसे शॉर्ट्स घेता नाही आले. बट मी नक्कीच तुम्हाला याचं वचन देतो की नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये खूप इम्प्रूव्ह होईल ब्लॉग्स वगैरे. त्यामुळे तुम्ही आज सबस्क्राईब करा, फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करा. धन्यवाद मित्रांनो. सगळी पॅकेजिंग आम्ही केलेली आहे, आता सगळं सामान टांगले, टेंट वगैरे सगळं सॉर्ट आऊट केलं आहे आणि आता आम्ही खाली निघालेलो आहोत. सगळीकडे धुकंच आहे, धुकं आणि त्याच्यात आम्ही दोघं आणि आमचा एक साथीदार. उतरताना पण मित्रांनो घामाघूम झालं, कारण की कोकण दरवाजाच्या पुढून जो पॅच आहे पहिला तो ऑलमोस्ट वर्टिकल आहे आणि खूपच तीव्र उतार पण आहे, तीव्र चढ पण आहे. त्यामुळे आता आम्ही ह्या रेलिंगच्या एरियात आलो आहे. आता थोडंसं जरा फ्री झाले, बट हा तेवढा एक डिफिकल्ट पॅच वाटतो मला. हाय कर. आणि आमचा हा साथीदार पण खाली चालला आहे. आम्ही अपेक्षा नव्हती केली होती, बट याचा अर्थ असा होतो की रात्री हा थांबल्याचं कारण होता, कारण की आम्ही नसतो तर तो पण खालीच निघाला असता. तर मित्रांनो परत मी बाईकवरती बसलेलो आहो आणि आता आपण चाललेलो आहो आपल्या पुण्याला. चला. येताना जो घाटाचा सुंदर रस्ता होता, आपण त्याच रस्त्याने परत जाऊ शकतो, किंवा आपण शहरातून जाऊ शकतो, किंवा आपण हायवेकडून जाऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या रस्त्याने जायला पाहिजे? वरती तोरणा किल्ला, आता धुकं बरंचसं गेलं आहे, बट रात्री खूप जोरदार वारा चालू होता. खूप भीती वाटत होती छप्पर उडून जाण्याची. बट जे काही बांधकाम झालं होतं ते खूप मजबूत होतं आणि जो आमचा काल निर्णय होता की टेंट आतमध्ये शिफ्ट करण्याचा, तो मला असं वाटतं की 100% योग्य होता. रात्री पाऊस तर खूप कमी झाला, पण वारा खूप चाललेला होता आणि वाऱ्याने आम्हाला खूप त्रास झाला असता, कारण टेंट रात्रभर फडफडत राहिला असता. हा कच्च्या रस्त्याचा पॅच थोडा डिफिकल्ट आहे. सगळी लाल मातीची जमीन आहे आणि खूप सगळे फार्म हाऊस वगैरेंचं काम तर अशा ठिकाणी चालतं. भलेही हा रिझर्वड एरिया असो, बट लोक लीज करून वगैरे जमीन परचेस करतात, जमिनीचं कंट्रोल घेतात ऑनेस्टली. बट ठीक आहे, ह्या जागेचा विकास पण होतो आहे आणि ही शेत जमीन पण नाही आहे, त्यामुळे इतकं म्हणजे 50-50 सिच्युएशन आहे. नमस्कार मित्रांनो, तर शेवटचा स्टॉप राहिला आपल्याला आणि शेवटचा व्हिडिओ पण राहील. तर आता इथं आम्ही थांबलो सारंग हॉटेलला. आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलो आहे. आमचा जेवायचा काही विचार नाही आहे आणि आता हाच आपल्या ब्लॉगचा एंड असेल. तर थँक्यू हा व्हिडिओ बघण्यापर्यंत. आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मी पुन्हा पण बोललो होतो मित्रांनो, परत बोलतो, नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा, चांगलं वाईट तुम्हाला काय वाटतं, मी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे नक्की. तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपला हा ब्लॉग इथे संपूया.